सांगलीचे आजी माजी खासदार यांच्यामध्ये सुरू असलेला आरोप प्रत्यारोप आता उफाळून आलाय। थेट एकमेकांना भिडण्याचा प्रकार आता या ठिकाणी सुरू झालाय। माजी खासदार संजय काका पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या तासगावमध्ये राडा झालाय। सांगलीत आजी माजी खासदार भिडले। भर सभेत आजी माजी खासदारांचा राडा। विशाल पाटील संजय काका पाटलांमध्ये वादावादी। सांगली तासगाव नगरपालिकेच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सांगलीचे आजी माजी खासदार भिडले। या कार्यक्रमात माजी खासदार संजय काका पाटील बोलण्यास उभे राहिले असताना आपल्या नावाचा उल्लेख झाल्यावर सध्याचे खासदार विशाल पाटील हे स्टेजवरच उठून उभे राहिले आणि माझं नाव काढायचं काही कारण होतं का असा सवाल केला। हा प्रकार सुरू झाल्यावर काही कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यांनी विशाल पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी संजय काकाही स्टेजवरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देत होते। सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुमन पाटील यांच्या समोरच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। या कार्यक्रमात रिंग रोड बाबतचा गडकरी साहेबांचा काय निरोप होता या संदर्भात खासदार सांगत असतानाच श्रेयवादासाठी हपापलेल्या काही लोकांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा हल्लाबोल शरदचंद्र पवार पक्षाने केलाय। श्रेयवादासाठी हपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, खासदारांच्या दिशेने धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमनताई व्यासपीठावरती होत्या, खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे। भर कार्यक्रमात सगळ्यांच्या समक्ष आजी माजी खासदार भिडल्यानं काही वेळ गोंधळ निर्माण झाला। मात्र लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे वागत असतील तर कार्यकर्त्यांनी काय आदर्श घ्यावा असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। सांगलीहून संजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।